चांगल्या गोष्टी दिसल्या की न्या गुजरातला, चांगल्या गोष्टी दिसल्या की न्या गुजरातला. या देशातल्या जेवढ्या पण गोष्टी आहेत ना, त्या चाळा आणि जे उरल ते नेऊन त्या गुजरातला टाका. हिमालयातला बर्फ आणा, कन्याकुमारीचं पाणी आणा, कोकणातले आंबे आणा, सगळं आणा त्या गुजरातलाच नेऊन टाका. आंतरराष्ट्रीय राजधानी बनवून टाका. मित्रांनो, IPLचा अंतिम सामना जो आहे तो चिन्नास्वामी स्टेडियमवरती होणार होता. परंतु हा चिन्नास्वामी स्टेडियमवरचा सामना जो आहे तो गुजरातला हलवण्यात आलेला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवरती हा अंतिम सामना होणार आहे. का होणार आहे? कशासाठी होणार आहे? आणि काय झालं असं, की विनिंग टीम असून आर-सी-बी त्यांच्या घरामध्ये ही मॅच होणार नाही. ती मॅच होणार आहे त्या गुजरातच्या स्टेडियमवरती आणि हे कशासाठी झालं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आणि जे बी-सी-सी-आयने कारण दिलेलं आहे, ते देखील अतिशय बरोबर कारण आहे. त्यांनी या गोष्टी करायलाच पाहिजे होत्या. याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. माझं नाव आहे विकास. खरं बोलतो म्हणजे तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चिन्नास्वामी स्टेडियमवरती मॅच होती. IPLचा अंतिम फायनलचा सामना होता आणि हा सामना जो आहे तो रद्द केलेला आहे बी-सी-सी-आयने. बी-सी-सी-आयने कारण दिलेलं आहे, की जे स्थानिक आमदार आहेत, ते 900 तिकिटांची मागणी करत आहेत. मित्रांनो, 25 ते 30 हजार स्ट्रेंथ आहे त्या स्टेडियमची आणि त्याच्यातले 900 तिकीटं जर या आमदार खासदारांना दिले, तर उरलंच काय मित्रांनो? फॅन्सला जे गोरगरीब फॅन्स आहेत, जे मनापासून इच्छा असते ही IPLचा अंतिम सामना बघायचा, आपल्या टीमसाठी जे जातात त्या स्टेडियमवरती, त्यांना कुठेतरी डावलून या आमदारांना प्राधान्य द्यावं लागलं असतं, जर चिन्नास्वामी स्टेडियमवरती ही मॅच खेळवलेली असती. मित्रांनो, हे आमदार जे आहेत ते IPL सुरू व्हायच्या आधीपासूनच ह्यांना त्या क्रिकेटच्या स्टेडियमवरती पण रिझर्व्हेशन पाहिजे होतं. त्या क्रिकेटच्या स्टेडियमवरती आमदार खासदारांना ते तिकीटं पाहिजे होती, व्ही-आय-पी ट्रीटमेंट पाहिजे होती, असे स्थानिक आमदार ऑलरेडी बोलतच होते आणि यामध्ये अंतिम सामना जो आहे IPLचा याच्यामध्ये पण यांना तिकीटं पाहिजे होते आणि यालाच जो बी-सी-सी-आयचा विरोध होता आणि बी-सी-सी-आय काय म्हणलं, आम्ही देणार पण नाही, हा सामना इथे ठेवणारच नाही. मित्रांनो, अक्षरशः ह्या लंगाड जे पण खिसे रिकामे झालेले आमदार आहेत, हे एवढी गरीब परिस्थितीचे आहे, 2-2, 3-3 कोटीच्या गाड्या हिंडतात, परंतु 10-15 हजाराचं तिकीट हे खरेदी करू शकत नाही. यांना बी-सी-सी-आयने समन दिला, की आम्ही तुमच्या इथं मॅचच खेळवणार नाही. आम्हाला या चिन्नास्वामीवरती मॅचच ठेवायचं नाही. तिथनं मॅच उचलली आणि डायरेक्टली गुजरातच्या नरेंद्रभाई मोदी स्टेडियमवरती ही मॅच हलवली. मोटेरा ज्या स्टेडियमचं नाव आहे, 2023चं जर वर्ल्ड कप आठवत असेल, त्या 23च्या वर्ल्ड कपला आपण फायनल जिथं हारलं होतं, ते गुजरातचं मोटेरा स्टेडियम. मित्रांनो, या मोटेरा स्टेडियमवरती खूप साऱ्या मॅचेस झाल्या आणि या मॅचेस झाल्यावरती मनामध्ये कुठेतरी जे क्रिकेट फॅन्स असतात त्यांना माहिती आहे, की हे मोटेरा स्टेडियम नको रे बाबा, ही अवदासा कुठून आणली, हेच अक्षरशः सर्वसामान्य क्रिकेट फॅनच्या डोक्यात चालतं. कारण मित्रांनो, ह्या स्टेडियमवरती आपण अंतिम सामना हारलो होतो, जो की वर्ल्ड कपचा अंतिम सामना होता आणि तो वर्ल्ड कपचा 50 ओव्हरचा वर्ल्ड कपचा ज्या अख्ख्या ह्याच्यामध्ये सीरीजमध्ये आपण एकही मॅच हारलो नाही. त्या अख्ख्या सीरीजमध्ये एक मॅच आपण हारलो, ती म्हणजे फायनलची आणि ते मनामध्ये दुःख आहे मित्रांनो आणि त्या स्टेडियमला बघितल्यावरती निगेटिव्ह वाइब्स लोकांच्या मनात येतात आणि या स्टेडियममध्ये हा IPLचा अंतिम सामना पुन्हा एकदा हलवलेला आहे. मागच्या काही वर्षापासून ह्याच स्टेडियमवरती हा सामना चालतो. अंतिम सामना जो आहे फायनलचा तो मोटेरावरतीच हलवला जातो. मित्रांनो, बी-सी-सी-आयच्या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत. बी-सी-सी-आयने सांगितलं, की अंतिम सामना जो आहे तो आपण इथे ठेवूया, मोटेरावरती ठेवूया. परंतु मोटेराच का? मुंबईचं वानखेडे स्टेडियम ह्यांना दिसलं नाही. हैदराबादचं स्टेडियम ह्यांना दिसलं नाही. लखनौचं ह्यांना स्टेडियम दिसलं नाही. दिल्लीचं ह्यांना स्टेडियम दिसलं नाही. हे पण स्टेडियम जे आहेत ते मोठे आहेत. फक्त ह्यांना गुजरातचं स्टेडियम का दिसतं हा प्रश्न देखील उपस्थित होतो. मित्रांनो, आपण मान्य करूया तिथे 1 ते 1.5 लाखापेक्षा जास्त लोकं बसू शकतात. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या राज्यातल्या फॅन्सची पण काहीतरी भावना असते, की त्यांना पण वाटतं, की आपण पण जाऊन त्या स्टेडियमवरती त्या क्रिकेटचा आनंद घ्यावा, त्या क्रिकेटला लाईव्ह बघावं. त्या क्रिकेटला बघून तो फायनलचा अंतिम सामना कुठेतरी एन्जॉय करावा. वानखेडेवरती ज्यावेळेस मॅचेस असायच्या, फायनलचा अंतिम सामना ज्यावेळेस असायचा, त्यावेळेस मनामध्ये एक अतिशय सुंदर वाटायचं, की बाबा रे, महाराष्ट्रातले जे पण पोरं आहेत ते तिथं जात होते, बघत होते. एवढंच नव्हे, पूर्ण देशामधले लोकं महाराष्ट्रात आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यांना त्या गोष्टीचा आनंद घेता येत होता. परंतु या गुजरातला हलवून यांना करायचं काय आहे हेच कळत नाही. सगळ्या मॅचेस ज्या पण असतात मित्रांनो, मोठमोठ्या ज्या पण क्वालिफायर्स असतील, फायनल्स असेल, इंडियाच्या मॅचेस असतील मित्रांनो, ह्या सगळ्या गुजरातलाच नेण्यात येतात. दुसरे स्टेडियम बांधून उपयोग काय? तुम्ही मोठमोठे स्टेडियम बांधता, दुसरीकडे स्टेडियम बांधता. त्या स्टेडियमचा उपयोग काय? हा देखील प्रश्न पडतो. मित्रांनो, यामध्ये ज्या
पंजाब किंग्सने मागच्या वेळेस मॅच जिंकली होती. तिथं यांनी फायनल पंजाब किंग्सच्या होम ग्राउंडवरती जरी फायनल हलवली असती, तरी काही हरकत नव्हती. किंवा मित्रांनो पुण्यामध्ये एक स्टेडियम आहे. त्या पुण्यामधल्या स्टेडियमवरती हलवली असती, काही हरकत नव्हती. अख्ख्या भारतामध्ये एवढे स्टेडियम आहेत, तिथं हलवली असती तरी काही हरकत नव्हती. परंतु यांना त्या गुजरातच्या स्टेडियमवरतीच हलवायची आहे. हे का मित्रांनो हे समजत नाही. तुम्ही जे कारण दिलं ते जेलून आम्हाला समजलं, की तुम्ही जे पॉलिटिशियन्स आहेत, त्या पॉलिटिशियन्सला डावललं. त्या पॉलिटिशियनचा जो दबाव आहे तुम्ही सहन केला नाही. तुम्ही काय केलं डायरेक्टली ती मॅच तिथनं कॅन्सल केली आणि तुम्ही गुजरातला आणली. परंतु गुजरातच का? दुसरे ऑप्शन तुमच्याकडे नाही आहेत हा प्रश्न देखील उपस्थित होतो. नक्कीच मित्रांनो, आता जे 2037चं ऑलिम्पिक येतंय ते पण गुजरातलाच चाललंय. सगळे जे पण सामने आहेत ते पण गुजरातलाच चाललेत. सगळंच गुजरातला चाललंय तर एक काम करूयात अख्खा भारतच गुजरातला जाऊयात आता. हाच प्रश्न राहिलेला आहे. कारण मित्रांनो काय म्हणावं या गोष्टीला? तुम्हाला पण असं वाटत नाही का मनामध्ये, की यांच्याकडे दुसरे ऑप्शनच राहिलेले नाहीयेत का? एकच स्टेडियम दिसणार, यांना एकच राज्य दिसणार, दुसरं दिसणार नाही का? बी-सी-सी-आयवरती कोणाचा दबाव आहे का? बी-सी-सी-आयवरती कोण प्रेशर टाकतंय का? हा देखील प्रश्न उपस्थित होतो. बी-सी-सी-आय हे स्पोर्ट्स आणि खेळाचं एक असं संस्थान आहे, जे की सगळ्यात श्रीमंत बोर्ड मानला जातो आणि याच्यावरती कोणाचा प्रेशर आहे? कुठल्या राजकारण्यांचा प्रेशर याच्यावरती आहे का? राजकारणी हे बी-सी-सी-आय चालवतायत का? हा देखील प्रश्न उपस्थित होतो. नक्कीच मित्रांनो, या गुजरातला हलवलेल्या मॅचबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा. भेटूया एक अशाच व्हिडिओ वाटपात. जय हिंद, जय महाराष्ट्र.